नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अंबू आजीने सांगितल्याप्रमाणे सार्थकने गोधडी शिवून दिलेली असते, परंतु तरीही अंबू आजी म्हणतात आनंदीच्या सासरकडचे लोक कसे आहेत हे मला बघायचं आहे. त्यामुळे जावई बापूंनी मला त्यांच्या घरी न्यावं, तरच मी त्यांना 5 रुपयाची नोट दे, असं आता अंबू आजी म्हटलेली असते. तेव्हा आनंदी अंबू आजीला म्हणते की अगं आजी, रात्रभर ते झोपलेही नाहीये, परंतु त्यांनी ती गोधडी पूर्ण करून दिली तुझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. तरी पण तुला आता का त्यांच्या घरी जायचंय? अंबू आजी आनंदीला म्हणतात की हो, त्याने शिवली ना गोधडी, परंतु तरीही मला त्याच्या घरी जायचंच आहे. ही माझी इच्छा आहे आणि असंच झालं पाहिजे. खरं तर अंबू आजीचा सगळ्यांनाच राग येत असतो. तेव्हा अण्णा म्हणतात की अगं आत्या, किती करतील आता, ते जावई आहे ते आपल्या घरचे. तेव्हा अंबू आजी म्हणतात की जावई आहे ना, मग बघू दे मला त्यांचं घर, तिथले माणसं कसे आहेत, तिथं आपली लेक दिलीये ते मला बघायला नको? त्यामुळे अंबू आजी सार्थकला म्हणतात की काय जावई बाबू, नेणार ना मला घरी? आणि जर खरंच तुमचं आनंदीवरती प्रेम असेल तर तुम्ही मला तुमच्या घरी न्यालच. आनंदी मध्ये बोलत असते की अगं आजी, जाऊ दे ना, कशाला जायचंय तुला त्यांच्या घरी? अण्णा पण आजीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण आजी काही ऐकत नाही. आजी म्हणतात की जर आपली मुलगी तिथे आहे तर ते घराणं आपल्या तोला मोलाचं आहे की नाही हे मला बघायला नको का? त्यामुळे आता सार्थककडे कोणताही पर्याय राहत नाही आणि तोही मोठ्या मनाने म्हणतो की ठीक आहे आजी, मला पटलंय तुमचं. आजी, मी तुम्हाला घेऊन जाईल माझ्या घरी. फक्त सार्थक म्हणतो की आज नको, आज मला जरा महत्वाचं काम आहे, ते झालं की मग आपण जाऊयात. तेव्हा अंबू आजी म्हणतात की ठीक आहे. खरं तर आता अंबू आजीचा हट्ट पूर्ण झालेला असतो, परंतु सार्थकला आता टेन्शन आलेलं असतं आणि मनोजला या सगळ्याचा आनंद होत असतो. तर आता इकडे केदारने कविताच्या डोक्यात मारलेलं असतं आणि त्यामुळे ती परत बेशुद्ध पडलेली असते. त्यामुळे शलाका व केदारला खूप टेन्शन आलेलं असतं. शलाका ही कविताला उठवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु कविता काही उठत नसते. त्यामुळे आता केदार व शलाकाला काय करावं तेच समजत नसतं आणि दोघंही खूप टेन्शन मध्ये आलेले असतात. शलाका केदारला खूप ओरडत असते आणि ती म्हणते की ही जर जिवंत असेल ना तरच बरं होईल, नाही तर आता आपली खूप वाट लागेल. तुला कळतंय का केदार, तू नक्की काय केलंय? केदार घाबरतच शलाकाला म्हणतो की अगं बघ ना, तिचा श्वास चालू आहे का? तेव्हा शलाका तिचा श्वास चेक करते तर चालू असल्यामुळे दोघांच्याही जीवात जीव येतो. शलाका खूप घाबरत असते आणि म्हणते की करायला गेलो काय आणि झालं काय? खरं तर कॉफीमुळेच हा सगळा प्रकार झालेला असतो. त्यामुळे केदार शलाकालाच ओरडत असतो की तुझ्या त्या कॉफीमुळेच हे सगळं झालं. शलाका म्हणते की ती जाऊ दे रे आता, पण हिचं काय करायचं ते बघ. त्यामुळे आता दोघंही ठरवतात की कविताला आता घराबाहेर नेलं पाहिजे. त्यामुळे आता दोघंही तिला उचलतात आणि बाहेर घेऊन जातात. तर आता इकडे सार्थक व आनंदी रूम मध्ये असतात आणि आनंदी सार्थकला म्हणते की सर, तुम्ही आजीला घरी का घेऊन जाताय? तेव्हा सार्थक म्हणतो की मला त्यांचा मुद्दा पटला, त्यांना त्यांच्या नातीचं सासर बघायचंय ना, मग आपण त्यांना दाखवलं पाहिजे. सार्थक आनंदीला खाली बसवतो आणि तिला म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे आनंदी, त्यांना जर त्यांच्या नातीचं घर बघायचंय तर त्या बघू शकता ना? तेव्हा आनंदी म्हणते की सर, आजी आधीच तापट स्वभावाची आणि आधीच तिथे काही कमी प्रॉब्लेम आहेत का? आजी तिथे जाऊन काही वेगळं बोलली तर अजून प्रॉब्लेम्स वाढत जाणार, शब्दाला शब्द वाढेल. आधीच वृंदा काकू आणि आई सुद्धा नाराज आहेत. तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी, आपण आजीला जर तिथे घेऊन गेलो नाही तर अजून प्रॉब्लेम्स वाढतील असं मला वाटतं. खरं तर आनंदीला खूप टेन्शन येत असतं, कारण तिथे जाऊन आजी काय बोलेल आणि काय नाही आणि किती प्रॉब्लेम्स होतील याचं सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तेव्हा सार्थक आनंदीला समजावतो. सार्थक म्हणत असतो की मी जर तुम्हाला माझी बायको बनवलं आहे, त्यामुळे तुम्हाला तो मान मिळवून देणं हे माझं एक नवरा म्हणून कर्तव्य आहे आणि त्यामुळे आता मी आजीला घरी घेऊन जाणारच आणि ती माझी जबाबदारी आहे. सार्थक म्हणतो जे होईल ते होईल, परंतु मी आजीला घेऊन जाईल आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर आता इकडे मनोजने आजीला बाहेर बोलावून घेतलेलं असतं, कारण त्याला घरी बोलता येत नव्हतं आणि तो आजीला म्हणतो की आजी, तू तर कमालच केलीस, किती भारी बॉम्ब टाकला त्या सार्थक. आणि मनोज आजीला विचारतो की आजी, तू तिथे जाऊन नक्की करणार काय आहेस? तेव्हा आजी म्हणतात की बघच तू आता मी कसा तमाशा करते तिथं जाऊन, आणि मी जर तमाशा केला नाही ना तर मी माझं नावच सांगणार नाही अंबू आजी म्हणून. आजी म्हणतात की तो जावई आहे ना, तो खूप लबाड आहे, तो आपल्याला फक्त दाखवतोय का आनंदीवरती त्याचं खूप प्रेम आहे, परंतु त्याचं बाहेर काहीतरी लफडं चालू आहे. तेव्हा मनोजला प्रश्न पडतो की आजी नक्की कशाबद्दल बोलतीये आणि तो विचारतो की हे काय म्हणतीये तू? तेव्हा आजी म्हणतात की मी तुला नंतर सांग, मी त्याचा खरा चेहरा त्याच्या सगळ्या घरच्यांसमोर उघडा पाडेल, तेव्हाच तू बघ आता. तेव्हा मनोजही म्हणतो की हो आजी, असंच करतो. मनोज कामानिमित्त तिथे बाजूला जातो तर तितक्यातच तिथे रेश्मा येत असते आणि आजीच्या लक्षात येतं की ही तीच मुलगी आहे जी सार्थकला भेटली होती आणि त्याच भानगडीबद्दल आजी सार्थकच्या घरच्यांसमोर बोलणार असतात आणि आजी विचार करतात की हीच ती सटवी दिसतीये आणि काहीही विचार न करता पटकन रेश्माचा हात
हात पकडतात. अंबू आजी रेश्माला म्हणतात, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी अशी एक कानाखाली देईल ना. खरे तर रेश्माला काहीच समजत नसतं की ह्या नक्की कोण आजी आहेत आणि यांनी माझा अचानक असा हात का पकडला. रेश्मा आजीला विचारण्याचा प्रयत्न करते की पण तुम्ही आहात कोण आणि तुम्ही मला का पकडला आहे. तेव्हा आजी म्हणतात की मी भूत आहे आणि तुझ्या मानगुटीवर बसणार आहे. तेव्हा रेश्मा घाबरते आणि हेल्प हेल्प अशी ती मदत मागत असते. खरं तर आजी खूप संतापलेल्या असतात आणि त्या रेश्माला म्हणतात की तू कितीही भानगडी करशील आणि हे काही कोणाला समजणारच नाही का. अंबू आजी या रेश्माला खूपच बोलत असतात आणि रेश्मा खूप घाबरलेली असते आणि ती घाबरतच तिथून निघून जाते. तर तितक्यातच तिथे मनोज येतो आणि मनोज म्हणतो की अगं या रेश्मा मॅडम होत्या ना आणि त्या अशा पळत का गेल्या. तेव्हा आजी म्हणतात की तू ओळखतो का तिला. तेव्हा मनोज म्हणतो की हो, खूप मोठ्या कंपनीच्या मालक आहेत. तेव्हा आजी म्हणतात की अच्छा, आता मी तुला सगळं नंतर सांगते, घरी चल पहिले. आणि दोघंही आता घराकडे निघतात. तर आता इकडे केदार व शलाका कविताला बाहेर घेऊन आलेले असतात आणि ते एका रूम मध्ये तिला बांधून ठेवतात. शलाकाला काहीच समजत नसतं. ती केदारला विचारते की अरे केदार हे काय. तेव्हा केदार म्हणतो की अगं तू शांत बस, आता आधीच तुझी कॉफी खूप महागात पडली. त्यामुळे ते दोघंही आता तिथून निघून जातात आणि बाहेर एका माणसाला सांगितलेलं असतं की आता तू हिच्याकडे लक्ष ठेव. तर आता इकडे रेश्मा ही सार्थकला भेटलेली असते आणि ती म्हणते की काय मग आजचा काय प्लॅन. तेव्हा सार्थक म्हणतो की काही नाही ग, आज आनंदीच्या आजींना घरी घेऊन जायचंय. तेव्हा रेश्मा म्हणते की आता अशा परिस्थितीमध्ये. तेव्हा सार्थक म्हणतो की हो, तुझं म्हणणं पडतंय मला, पण त्यांची अशी इच्छा आहे की आपल्या नातीचं घर बघायचं, त्यामुळे मी त्यांना घेऊन जाणार आहे. तेव्हा रेश्मा विचार करते की आनंदीची आजी ही तीच तर बाई नसेल ना जी मला मार्केटमध्ये भेटली होती. तेव्हा सार्थक रेश्माला म्हणतो की अगं रेश्मा, कुठे हरवलीस तू. तेव्हा रेश्मा म्हणते की काही नाही, तू घरी इन्फॉर्म केलं का पण. तेव्हा सार्थकच्या लक्षात येतं की खरंच इन्फॉर्म केलं पाहिजे. तर लगेचच सार्थक अकुला फोन करून सांगतो की अकू, आज मी घरी येतोय आनंदीच्या आजींना घेऊन. त्यामुळे आता अकुलाही खूप आनंद झालेला असतो. त्यामुळे अकू म्हणते की दादा तू अजिबात काळजी करू नको, मी आणि आदर्श दादा इथे सगळं हँडल करून घेऊ. तर आता तिथून सार्थक निघालेला असतो. तर रेश्मा लगेचच इकडे वृंदाला फोन करते. तेव्हा रेश्मा वृंदाला सांगते की आज सार्थक आनंदीच्या आजींना घेऊन तिकडे घरी येतोय. तेव्हा वृंदा विचारते की ही कोण आजी. तेव्हा रेश्मा म्हणते की आनंदीची आजी, आणि आता तुम्ही काही विचार करा पण आता तुम्ही काहीतरी धमाका करा आणि हेच सांगण्यासाठी आता मी तुम्हाला फोन केलाय. आणि एवढं सांगून रेश्मा फोन ठेवते. तर आता वृंदाही विचार करते की ही कोण आजी आहे आणि आता येऊ देच तिला, आल्यावरती तिचा चांगलाच पाहुणचार करते. तर आता इकडे सार्थक घरी आलेला असतो आणि सुधाने दरवाजा उघडताच तिला सार्थकला समोर बघून खूप आनंद होतो आणि सार्थकलाही आईला बघून खूप छान वाटतं. तो विचारतो की आई कशी आहेस तू. सुधाला खूप छान वाटत असतं की सार्थक घरी एकटाच आलाय, परंतु मागून लगेच आजी गाडीतून खाली उतरतात आणि त्या खूप रागाने बघत असतात. त्यामुळे सुधा विचारते की ह्या कोण. सार्थक म्हणतो की अगं आधी आता येऊ दे. सार्थक आजींना आतमध्ये घेऊन येतो आणि सगळ्यांना खाली बोलवतो आणि बोलतो की बघा आपल्याकडे कोण आलाय. आणि तो ओळख करून देतो की ह्या आनंदीच्या आजी. आजीलाही ओळख करून देतो की ही माझी आई आणि हे माझे घरातले माणसं, बघा सगळ्यांशी ओळख करून घ्या. आजी घराकडे बघतच असतात. तेव्हा वृंदा म्हणते की काय झालं, तुम्ही याआधी एवढं मोठं घर बघितलं नसेल ना. तेव्हा आजी म्हणतात की हो ना, घर मोठं पण लक्षण खोटं. आजी वृंदाला म्हणते की यांचं लग्न हे खूप गडबडीत झालं ना, त्यामुळे जावई खरा आहे की खोटा आहे, घरातलं कसे आहेत हे मला बघायला नको का. आजकालची लोक खूप चॅप्टर झाली आहेत, खूप फसवणूक करतात, सांगतात एक आणि दाखवतात वेगळंच. त्यामुळे ऐकण्यावरती विश्वास ठेवत नाही मी बघण्यावरती विश्वास ठेवते आणि म्हणूनच इथे मी बघायला आले. आजी खूप बोलत असतात त्यामुळे वृंदा ही चिडत असते, परंतु सार्थक त्या दोघींनाही शांत करत असतो. सार्थक त्यांना म्हणतो की खाली बसा आजी, मी तुमच्यासाठी चहा वगैरे आणतो. परंतु आजीने येताना पिशवीतच चहा आणलेला असतो, त्यामुळे सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं. आजी फक्त कप आणण्यासाठी सांगतात. तेव्हा सार्थक लगेचच अकुला सांगतो, त्यामुळे अकू लगेच किचन मध्ये जाते आणि तेव्हा आजींना तो खाली बसवतो. तेव्हा वृंदा म्हणते की मुलीच्या सासरी बसलेलं तर चालतं ना. खरं तर सार्थक हा सगळं मजाक मस्तीमध्ये घेत असतो, परंतु त्याला खरं तर खूप टेन्शन आलेलं असतं. केदार शलाकाला हळूच म्हणतो की आजी खूपच ऍडव्हान्स दिसतीये. अकू कपबशी घेऊन आतून आलेली असते. तेव्हा आजी विचारतात की आता ह्या कोण. तेव्हा सार्थक ओळख करून देतो की ही माझी बहीण. आजी म्हणतात की म्हणजे ही आनंदीची नणंद. तिच्यातच अरविंद तिथे येतो आणि तो विचारतो की तुम्ही कोण. तेव्हा सार्थक त्यांना आठवण करून देतो की मी सार्थक. त्यामुळे तेव्हा त्यांच्या लक्षात येतं. तेव्हा ते आजींना विचारता की ह्या कोण. तेव्हा सार्थक म्हणतो की या आनंदीच्या आजी.
खरं तर अरविंदला पटकन आनंदी कोण हेच आठवत नसतं, तेव्हा सार्थक त्यांना ओळख करून देतो की आनंदी चेहऱ्याची मुलगी. तेव्हा अरविंदला सगळं आठवतं. त्यामुळे आता आजींना प्रश्न पडलेला असतो की या माणसाला काही आठवत नाही. तेव्हा सुद्धा त्यांना सांगते की यांना विसरण्याचा आजार आहे. तेव्हा आजी म्हणतात की पण नातीगोती पण विसरतात की काय. तेव्हा आजी म्हणतात की हा गुण लेकातने आला म्हणजे मिळवलं. तेव्हा सार्थक आजींना म्हणतो की नाही आजी, मी असं कसं काय होऊ देईल, मी असं होऊच देणार नाही. अरविंद केदारकडे बघतो आणि अरविंदला समजतं की मला सार्थकला याच्याबद्दल सांगायचंय आणि तो म्हणतो की सार्थक मला तुला काहीतरी सांगायचंय. त्यामुळे आता केदार व शलाकाला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा भाग हा इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत वृंदा सगळ्यांसमोर आजीला म्हणत असते की आमच्याच घरात येऊन आमच्यावरच पावर करतायत, आपलीच लायकी काढतायत. तेव्हा आजी चिडूनच बोलतात की मोठं घर आणि पोकळ वासा, एका सुवासनीला कुंकू न लावून पाठवताय, कळले तुमचे संस्कार. तेव्हा अरविंद बाहेर येतो आणि अरविंद म्हणतो की थांबा आत्याबाई, आणि तो सुधाला सांगतो की सुधा यांना कुंकू लाव. तेव्हा वृंदा सुधाचा हात बाजूला करते आणि म्हणते की थांब सुधा, आल्या गेल्यांना आपण कुंकू लावत नाही. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.